हवाला भोंदू खरातचा हात, हजारो कोटी परदेशात धाडले, नेते अधिकाऱ्यांच्या पैशांची हेराफेरी. नाशिकच्या भोंदू अशोक खरातनं मोठं आर्थिक साम्राज्य उभं केल्याचं हळूहळू पोलीस तपासात उघड होऊ लागलंय. राज्यात अनेक ठिकाणी त्यानं संपत्ती खरेदी केली. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात त्यानं संपत्ती खरेदी केल्याचं पाहायला मिळतंय. अशा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. खरातनं हवालामार्फत परदेशात मोठ्या प्रमाणात रक्कम पाठवल्याचा संशय व्यक्त केला. भोंदू खरात ऑस्ट्रेलिया, दुबईसह 4-5 देशांमध्ये हवालाच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग करत असल्याचं, तसंच खरातनं भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांचे हजारांहून अधिक कोटी या देशांमध्ये पाठवल्याचं कळत आहे. खरात हा केवळ भोंदू नाही, तर एक मोठं नेक्सस आहे. त्यामुळे या प्रकरणाची केंद्रीय संस्थांनी सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे. हा विषय राष्ट्रीय सुरक्षेला सुद्धा आव्हान देणार असल्यानं राज्य सरकारकडे पुरेसे पुरावे आले असतील तर गृह विभागानं देखील या प्रकरणाचा राजकीय गोळाबेरजेसाठी वापर न करता सखोल चौकशी केली पाहिजे. असो, या प्रकरणातही ईडी सारख्या यंत्रणांना जाग येईल अशी अपेक्षा. अशोक खरातच्या प्रत्येक व्यवहाराची चौकशी केली जाते. या पार्श्वभूमीवर खरातसोबत काम करणारे तपास यंत्रणांच्या रडारवर आले. खरातचा तथाकथित स्वीय सहाय्यक रमेश हिंगे याची शिर्डी पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. खराचे आर्थिक व्यवहार खणून काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. खराची संपत्ती पाहता त्याचं हवाला कनेक्शन पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.